मी सायली दिंडटकोटे. मावळा न्यूज 24 सर्वसामान्यांचा बुलंद आवाज. आंतरराष्ट्रीय महिला दिन. स्त्री ही सृजनाची, संवेदनाची आणि संघर्षातून यश संपादन करणारी अद्भुत शक्ती आहे. तिच्या त्याग, कष्ट, जिद्द आणि कर्तृत्वामुळेच समाज प्रगत, सुसंस्कृत आणि सक्षम बनतो. अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची ओळख आपण या संवादातून करून घेऊया आणि महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा अभिमान साजरा करूया आणि तिच्या कार्याचा गौरव करूयात. नमस्कार, मी उमा नितीन पवार, राहणार जाधववाडी, कोल्हापूर. मी आता भाजप महिला मोर्चाशी संबंधित कार्य करत आहे आणि गेली 15 वर्ष साई फाउंडेशन मर्यादित जाधववाडी मुक्त सैनिक या संस्थेशी संलग्न आहे आणि माझं समाजकार्य मी करत आहे. आणि महिलांसाठी मी आता सध्या आमच्या जाधववाडी मुक्त सैनिक भागामध्ये विनामोबदला योगा क्लासेस सुरू ठेवलेले आहेत. माझं यश म्हणजे असं आहे की जेव्हा साई फाउंडेशन ही संस्था जाधववाडीमध्ये स्थापन झाली तेव्हा त्या संस्थेमध्ये थोडाफार हातभार म्हणून मी मदत करायला जात होते. आणि ऍक्च्युली ही संस्था माझ्या मिस्टरांनी, नितीन पवारांनी स्थापन केलेली आहे, त्यांच्या मिस्टरांच्या सहकार्याने. आणि एक महिलांचं सहकार्य असावे म्हणून आम्ही तिथं मदतीला जात होतो. आणि ते मदत करता करता लक्षात आलं की आपल्याला पण समाजकारणाची आवड आहे, आपण करू शकतो. आणि महिला म्हणून मी तिथं गेल्यावर बाकीच्या महिला पण तिथं जोडल्या गेल्या. या माध्यमातून मी ते करत गेलो. आणि या यशाचं श्रेय जर माझ्या वाटचालीत असेल तर माझ्या मिस्टरांचं आहे. त्यांनी माझ्यातलं नेतृत्व गुण, माझ्यातलं जे धाडसी नेतृत्व आहे आणि मी महिलांशी जसं हसत खेळत मिसळून बोलू शकतोय, त्यांच्याशी संवाद साधू शकतोय, त्यांच्या समस्या जाणू शकतोय, हे त्यांनी ओळखलं. आणि त्यांनी मला माझा पाठबळ दिलं की तू पुढे जा, महिलांशी बोल. आणि माझ्या यशामध्ये माझ्या मिस्टरांचं सहकार्य आहे. मी म्हणेन की जसं एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तर मी म्हणेन की माझ्या यशापाठीमागे माझ्या नवऱ्याचं सहकार्य आहे, पाठिंबा आहे. किती वर्ष 15 वर्ष आहे. आणि आता एक 2-3 वर्ष जास्त सक्रिय झाले. म्हणजे मी समाजकार्य करत होते, पण ह्या गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी भाजपमधून इच्छुक उमेदवार जेव्हा फॉर्म भरला तेव्हा सक्रिय राजकारणात आले आणि भाजपची जोडली गेली. आणि आता मी भाजप महिला मोर्चाचे संबंधित कार्यामध्ये सहभाग असतो माझा. कारकिर्दीत म्हणजे अडथळे तसे इतके आले नाहीत, कारण मला जी फॅमिली माहेरची आणि सासरची जी लाभली ती दोन्ही सुसंस्कृत आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना कौतुक आहे. त्यामुळे असे इतके खडतर काही मी गेलेले नाहीये. आणि जे काही समाजकारण करताना मला अडथळे आले नाहीत, पण जेव्हा सक्रिय राजकारणात मी गेली तेव्हा लोकांनी एक महिला म्हणून खरोखर या सक्षम आहेत का आणि आपल्याला म्हणजे ते आपले प्रॉब्लेम सोडू शकतात शंका घेण्यात आली. तेव्हा इतकंच, बाकी काय नाही. तर माझं सगळं जे आतापर्यंत खडतर प्रवास म्हणतात तसा काय इतका नाहीये, कारण माझं फॅमिलीचं पूर्ण मला सहकार्य आहे त्यामध्ये. झाले आम्ही योगाचे जेव्हा क्लास सुरू केले तेव्हा त्यामध्ये बऱ्याच महिला अशा कंबरदुखी, गुडघेदुखी म्हणजे बऱ्याच समस्यांनी, आरोग्याच्या समस्या होत्या, मानसिक समस्या होत्या महिलांना. आणि जेव्हा मला लक्षात आलं की आपण ह्यासाठी काय करू शकतो, जेव्हा मी योगा क्लास सुरू केले तेव्हा मला आता रिझल्ट असे यायला लागलेत की माझ्या भागातील तर महिला पूर्णपणे मानसिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, निरोगी झालेले आहेत. आणि सगळ्यात माझ्या आयुष्यातला सहज क्षण म्हणजे जेव्हा पुलवामा हल्ला झाला भारताच्या जगात, तेव्हा आम्ही जेव्हा रॅली काढली आणि तेव्हा रॅलीमध्ये एक माझं जे भाषण झालं त्यामध्ये मलाही माहित नव्हतं की मी भाषण इतकं उत्स्फूर्त करेन. आणि त्या भाषणाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला की मी जेव्हा त्यांना लोकांना पटवून दिलं की की आपण जे आता भारतामध्ये राहतोय तर आपण सगळे मिळून एकजुटीने कसं ह्या हल्ल्याला एकजुटीने कसं त्याचा सामना केला पाहिजे, आपण एक झालो पाहिजे आणि हिंदू म्हणून आपण एकजूट दाखवली पाहिजे, हे जेव्हा मी लोकांना पटवून सांगितलं, पटवलं, आणि तेव्हा मला पण लक्षात आलं की आपण काहीतरी पुढे जाऊ शकते, बोलू, लोकांना समजून सांगू शकते. महिलांनी जर ठरवलं तर त्या एकमेकाला चांगलीच साथ देऊ शकतात, कारण महिलांना त्या दोन्हीकडे तारेवरती कसरत करत असतात की ते ऑफिस सांभाळतात, घर सांभाळतात आणि बरेच त्या प्रॉब्लेमशी सामना करतात. सगळ्यांच्या समस्या, प्रॉब्लेम एकसारखे असतात. जर एकमेकींनी सगळ्यांशी सुसंवाद साधला, एकमेकींनी आरोग्याच्या समस्या सांगितल्या, मनातला बोलला, तर तेवढं मन हलकं होते. आणि आरोग्याशी संबंधित समस्या एकसारख्याच असतात. त्यामुळे एखाद्या मिळून सगळ्यांनी जर ठरवलं की समस्या आपण मिळून सोडवायच्या तर आपण नक्कीच ते सोडवू शकतो. मी एकच सल्ला देईल की हे आत्ताचं स्पर्धेचं युग आहे आणि यामध्ये तुम्ही नवीन नवीन आव्हानांचा सामना करताना जेव्हा पहिल्यांदा अपयश येते तेव्हा खचून जाऊ नका, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आणि नवीन नवीन गोष्टी शिका तुम्ही
आणि इतकं सांगायचं आहे की तुम्ही मोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण महिलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता शासनाने म्हणजे आपल्याला 50% आरक्षण 50% सगळं दिलेलं आहे म्हणजे महिलांना अधिकार दिलेले आहेत पण ते अधिकार देण्यासाठी वापरण्यासाठी त्यांच्यात योग्य आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे आणि तो आत्मविश्वास निर्माण म्हणजे असं केलं पाहिजे की त्या ज्या कामाच्या ठिकाणी काम करतात तिथं त्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे योग्य शिक्षण मिळालं पाहिजे आणि यातून शासनाने असंही केलं की पाहिजे की महिलांच्या बाबतीत जे कायदे केलेले आहेत ते कडक केले पाहिजेत तसे ना महिलांना माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि नेहमी आपल्या मानसिक आरोग्याकडे शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या तुम्ही जर सक्षम असला तर तुमचं कुटुंब सक्षम राहील एक स्त्री जर निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी राहते आणि संपूर्ण कुटुंब निरोगी म्हणजे पूर्ण समाज निरोगी आणि असा समाज जर निरोगी असेल तर तो देशाचा आधार किती मोठा असेल आणि तो देश कधीच त्या देशाला कधीच कोणी हरवू शकणार नाही हा माझा समाजाला संदेश आहे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचा असतो तो पाया भक्कम असणं त्यांच्या स्वप्नांना हसत खेळत योग्य तो आकार देण्यासाठी आणि सुसंस्कारांसोबतच मनोरंजनातून शिक्षणाची ओळख करून देण्यासाठी आजच निवड करा अंकुर प्ले स्कूल प्रशस्त ग्राउंड ऍक्टिव्हिटी बेस्ड एज्युकेशन ऑलिम्पियाड अबॅकस सारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आठवड्यातून एकदा टेस्ट मनोरंजनातून शिक्षण हे तर आहेच पण योगा डान्स लाठीकाठी लेझिम तसेच संस्कार वर्गही आम्ही मुलांसाठी भरवतो सीबीएसई आणि सेमी माध्यम असे पर्याय उपलब्ध असलेली सीसीटीव्हीच्या सुरक्षित वातावरणात आणि तज्ज्ञ शिक्षक वृंद लाभलेली अंकुर प्ले स्कूल फक्त मुलांसाठीच नव्हे तर पालकांसाठीही विविध कार्यक्रमांचं आयोजन तसेच धावपळीच्या जगामध्ये मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी मुलांना मेडिटेशन शिकवणारी एकमेव स्कूल आपल्या पाल्यामधील सुप्त गुणांना ओळखून त्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आजच ऍडमिशन घ्या अंकुर प्ले स्कूल प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर केजी आणि सिनियर केजी लवकरच डे केअर सेंटरही पालकांच्या सेवेत अंकुर प्ले स्कूल साने गुरुजी बस स्टॉपच्या मागे साने गुरुजी वसाहत कोल्हापूर